श्री स्वामी समर्थ. भक्तजन हो, मी माझ्या स्वामी भक्तीतील आत्तापर्यंतचे 10 स्वप्न आपल्याला सांगितले आहेत. मला 11 स्वप्न पारमार्थिक पडले आहे आणि 2 स्वप्न सूचित आहे. तर पारमार्थिक स्वप्न मी तुम्हाला सगळे सांगितले आहे. आत्तापर्यंतचे 10 स्वप्न सांगितले. आता हे जे स्वप्न सूचित स्वप्न पडले मला, हे मी आपणास सांगते. ते सूचित स्वप्नांपैकी फार म्हणजे 7 ते 8 वर्ष झाले आता. त्या काळामध्ये साहेब म्हणजे माझे पती, मी माझ्या पतीला साहेबच म्हणते. घरात बाहेर कोणाशी संबंधित असताना साहेब म्हणते. तर माझे पती स्टॅम्प वेंडर आहेत, यशवंत पंडित दुसाने. त्यांना सर्वीकडे नातेवाईकांमध्ये आणि बाहेरही नाना म्हणतात. तर आम्ही साई पार्कमध्ये राहायला आलेलो होतो. 3-1 वर्षाचा काळ गेला होता आणि आमचा त्यावेळेला पुढचा रूम बांधलेला नव्हता. तिथे गेट होतं आणि मोकळी जागा होती गेटच्या आतमध्ये. तो रूम नंतर बांधला आम्ही, पण त्या काळात तो रूम बांधलेला नव्हता. तर मला असं स्वप्न पडलं की माझे पती त्या गेटच्या आतमध्ये, ज्याला बाज खाट म्हणतात, खाट टाकून झोपलेले होते बाहेरच्या भागात पटांगणात, आणि भिंती वाळलेलं पुढे गेट होतं, तिथे झोपलेले होते. आणि मी पण अशी दरवाजात बसलेली होती आणि त्यांच्याकडे बघत होती स्वप्नात. तर नेमकं झालं असं की एक सिंह आला. त्याची अशी गव्हाळ रंगाची त्वचा होती आणि त्याच्या मानेवर खूप मोठी आयाळ होती केसांची, आणि तो असा डरकाळ्या फोडत होता. पण त्याची डरकाळी नेमकी माझ्या पतीकडे बघून तो डरकाळी फोडत होता. तर मी खूप घाबरली आणि सारख्या आतून स्वामींचा जप करायला लागले. स्वामी सांभाळा, स्वामी सांभाळा, स्वामी याला परत करा, या सिंहाला परत करा, असं मी आतून ओरडत होती. ते तेवढ्यात काय झालं, तो डरकाळ्या फोडणारा जो सिंह होता तो अचानक 2 पाय करून डरकाळ्या फोडायचा. त्याच्या अचानक ते याचे दात, एकदम विचित्र असं त्याचा अवतार होता त्या सिंहाचा. तर मी स्वामींच्या जपामध्ये स्वामींना प्रार्थना करत असताना अचानक तो सिंह शांत होऊ लागला. शांत होता होता त्याचे 2 पाय जे वरती होते, ओरडताना किंवा गर्जना करताना त्याचे पाय वरती होते 2, ते त्यांनी खाली टेकवले आणि हळूहळू त्याची मान पण खाली झाली आणि तो शांत झाला आणि वळून तो जाऊ लागला. तो गेल्यानंतर मी खूप दूरवर वळून बघते की हा गेला ना, नक्कीच गेला ना, की परत ते येणार नाही. आणि मी जसं गेट लावलेलं होतं, पण ते कसं उघडलं माहिती नाही, तो आला त्यावेळेला. मग मी ते गेट लावून घेते आणि यांना शांत झोपलेलं बघते आणि स्वामींच्या फोटोजवळ जाऊन मी स्वामींची खूप मनोकामना करते की स्वामी तुम्ही धावून आलात, तुम्ही गुप्त रूपाने आला आणि त्या सिंहाला तुम्ही परत केलं. तर नेमकं हे स्वप्न संपलं. पहाटचं स्वप्न होतं, संपलं. आणि त्याच्या काय 1-1.5 महिन्याच्या अंतरावर माझ्या पतीला अटॅक आला. तो अटॅक असा आला की 4 वाजता दुसऱ्या दिवशी आमची 17 तारखेला शेतीची खरेदी होती. आम्ही शेती घेतली होती. तर 17 डिसेंबरला आमची शेतीची खरेदी होती. पण जे आम्हाला ती खरेदी करून देणार, म्हणजे ज्यांच्याकडनं विकत घेतली होती, त्यांना कुठेतरी जायचं होतं म्हणून त्यांनी ती 16 तारखेला केली. तर 16 तारखेला शेतीची खरेदी झाली आणि ती झाली दुपारी 2:30-3 वाजता. आणि 4 वाजता त्यांना चक्कर यायला लागले, घाम यायला लागला, इतका दरदरून घाम आला. आणि ते कचेरीत बसलेले होते त्यावेळेला, खूप दरदरून घाम आला आणि चक्कर पण. मग नागेशने, माझा लहान मुलगा नागेश तिथे होता, त्यांनी बघितलं आणि त्यांनी रिक्षात टाकलं. त्यांना गाडीवर बसून आणलं नाही, त्यावेळेला आमच्याकडे मोठी गाडी नव्हती. तर रिक्षात बसून आणि घरी आणत होता. मला फोन केला, आई पप्पांना असं असं होतं आहे. मी ताबडतोब आमचे फॅमिली डॉक्टर ढवळे होते, त्यांना बोलवलं. तर माझे पती घरी येत नाही तोपर्यंत डॉक्टर ढवळे पण हजर झाले आणि माझ्या पतीला त्यांनी तपासलं. त्यांना दरदरून घाम आलेला होता. तर तपासताबरोबर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की यांचा ECG करा, ताबडतोब मोठ्या दवाखान्यात नेऊन यांचा ECG करा. तर आम्ही त्यांना सांगत होतो की ECG करा, आणि ते ज्युपिटर गाडी चालवतात. अजून पण आता येत्या 1 वर्षात त्यांना आम्ही गाडी चालू देत नाही आहे, परंतु आत्तापर्यंत ते ज्युपिटर गाडी चालवत होते. कुणाचंही न ऐकता त्यांनी ज्युपिटर उचलली. घाम त्यांचा थांबला, इंजेक्शनमुळे बरं वाटलं आणि ते निघून गेले बाहेर.
निघून गेले. ते आले 8-8:30ला रात्री आणि जेवण करून ते झोपले आणि त्यांनी आमचं ऐकलं नाही, दवाखान्यात आले नाही. पण रात्री 11:30 ते 12 वाजता पुन्हा त्यांना दरदरून घाम आला आणि छातीत दुखायला लागलं खूप. तो छातीत दुखण्याचं प्रमाण त्यांचं खूप मोठं होतं. त्यांनी आमचं ऐकलं नाही म्हणून ते दवाखान्यात गेले नाही, ECG केलं नाही, पुढचा उपाय केला नाही आणि नेमकं 11-11:30ला दुखायला लागलं. आम्ही असं 1 तास असं समजलो की यांना ॲसिडिटी झाली आहे, थंड दूध दे, छातीला काहीतरी लाव वगैरे असं. आणि भुवनेश नागेश मग पटकन उठले आणि बाहेर दवाखान्यांमध्ये पळाले की आपण बघू दवाखाने कोणते उघडे आहेत. मग नंतर एक जण घेऊन पप्पांना तिथपर्यंत जाईल. पण नेमकं डॉक्टर असोसिएशन त्यावेळेला कर्नाटकात होतं आणि एकही डॉक्टर, मोठे नामवंत MD डॉक्टर कोणीच पाचोऱ्यामध्ये नव्हते. आणि ते फोन त्यांच्या घरी चालू, मी खूप घाबरलेली त्यांच्या छातीवर हात ठेवून मी सारखा जप करत होते, मृत्युंजय जप करत होते. मृत्युंजय जपाचं त्यांना पाणी देत होते. त्यांच्या वेदनांमुळे ते एक टिपाय होता आमचा टिपॉय, त्या टिपॉयचं म्हणजे खाली झोपायचे ते पलंगावर किंवा सोप्यावर, त्यांना आवडत नव्हतं. तर ते खाली गादी टाकून झोपायचे आणि टिपॉय जवळ होतं. तर उठून अंथरुणावर बसले ते गादीवर आणि त्या टिपॉयवर अक्षरशः ते डोकं आदळत होते. इतक्या त्यांना वेदना सहन होत नव्हत्या. त्यांच्या वेदना पाहून मी इतके असहाय झाले होते. फक्त स्वामींचा जप, मृत्युंजय मंत्र त्यांच्या छातीवर, डोक्यावर हात आणि जप चालू होता. अशी पहाट झाली तरी एकही डॉक्टर त्यांना मिळाला नाही. शेवटी झवर डॉक्टर आहे तिथे, डॉक्टर झवर म्हणून, त्यांनी 5 वाजता मुलांचा फोन उचलला. एका मेडिकलवाल्याला त्यांनी गोळी द्यायला सांगितली आणि ती गोळी घेऊन त्यांना परत 8 वाजता दवाखान्यात बोलवलं. तर तो जो त्या दिवशीचा जो काळ होता तो त्यांच्यासाठी महाभयंकर होता. त्यांना आगल्या दिवशी 4ला, रात्री 11 ते सकाळी 5पर्यंतचे पेन. पुन्हा परत त्यांना त्याच दिवशी दुपारी ऑर्किड हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचवलं झवर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार 4 वाजता. दुसऱ्या दिवशी 4 वाजता परत तिसरा अटॅक आला. हे भयंकर त्यांच्यावरचं जे आजाराचं किंवा त्यांच्या जीवनावर जे संकट होतं ते सूचित स्वप्न होतं की एक सिंह येऊन त्यांच्यावर डरकाळा फोडतो आहे. हे मी स्वतः बघितलं, स्वामींची प्रार्थना केली. आणि त्या काळामध्ये मी त्याच्या अगोदरच्या म्हणजे ते स्वप्न पडलं त्याच्या थोड्याच 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये मी बनवटी येथे मंदिरामध्ये प्रत्यक्षात, स्वप्नात नाही, प्रत्यक्षात बनवटीला मंदिरामध्ये मी 11 दिवस जप केला. श्रावण महिना होता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असा माझा जपाचा वेळ होता. आणि साहेब माझ्याबरोबर त्या वेळात तिथे जपाच्या वेळेस थांबायचे. मी मंदिरात जप करायची, ते माझ्याजवळ थांबायचे. तो निसर्गरम्य परिसर होता, वडाचं झाड वगैरे, शेजारून नदी वाहत होती. ते दिवसभर तिथं थांबत होते. श्रावण महिना असल्याने लोक दर्शनाला येत होते. ते पण स्वतः जप करायचे, लोकांमध्ये गप्पा मारायचे. 11 दिवस साहेबांनी मला त्या जपामध्ये साथ दिली होती. आणि त्या जपाचं फळ पण माझ्याजवळ होतंच. आस्थागायत माझा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात 5 करोडपेक्षा माझा जप जास्त झालेला आहे. तर त्या जपाचं जे पुण्य होतं ते बनवटीचं मृत्युंजय मंत्राचं 11 दिवसाचं पुण्य हे साहेबांच्या पाठीशी होतं. आणि फार मोठ्या संकटातनं साहेब त्यावेळेला बाहेर आले आणि सूचित स्वप्नाद्वारे मला हे सांगितलं गेलं की यांच्यावर मृत्यूवेळ आलेली आहे किंवा मृत्यूचा काळ सिंहाद्वारे दाखवला गेला आहे. मी जेव्हा प्रश्न बघते आणि लोकांना सांगते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते, त्यावेळेला बरेच लोक मला विचारतात की ताई, सिंह आमच्या स्वप्नात आला, तो डरकाळ्या फोडतो आहे. तर अशा वेळेला सिंह डरकाळी फोडतो, अशा वेळेला हा मृत्यूचा काळ असतो आणि एक काळ म्हणून तो आपल्या स्वप्नात येतो. हे मी बऱ्याच लोकांनाही सांगितलं होतं आणि माझ्या स्वतःच्या जीवनातही हा अनुभव मी फार जवळून बघितला आहे. श्री स्वामी समर्थ.